मिश्र व पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज काही सेकंदात कशी करायची ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा प्रश्न पहिला 3.1/5 अधिक 7.1/4। तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। तर काय करायचं, सुरुवातीला हे 3 आणि हे 7 यांची बेरीज करायची। 7 आणि 3 किती झाले 10, ते इथं लिहून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर आता हे 5 आणि 4 इथे 1 आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं, फक्त 5 आणि 4 यांची बेरीज करायची। 5 अधिक 4 किती झाले 9, 9 लिहून घ्यायचं आहे आणि छेदामध्ये 5 आणि 4 यांचा गुणाकार करायचा आहे। एकदा बेरीज एकदा गुणाकार, जो गुणाकार येईल तो छेदात लिहायचा आहे। 5 चौक 20। तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे 10.9/20। अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करता येते। प्रश्न क्रमांक 2 पहा, प्रश्न दुसरा। आता या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे 5.1/2 अधिक 4.1/3। तर आता काय करायचं आहे, सुरुवातीला 5 अधिक 4 यांची बेरीज करायची आहे। 5 आणि 4 यांची बेरीज किती आली 9। आता 2 आणि 3 यांची बेरीज करा। 2 आणि 3 यांची बेरीज किती येणार आहे 5, 5 लिहून घेतलं। आता छेदस्थानी 2 आणि 3 चा गुणाकार, बेत्रिक किती झाले 6। तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे 9.5/6। अगदी काही सेकंदामध्ये आपण या पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज करू शकतो। पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न तिसरा 8.1/2 अधिक 2.1/4। पहा आता 8 आणि 2 यांची बेरीज करायची। 8 आणि 2 यांची बेरीज झाली 10। 2 आणि 4 छेदाची बेरीज करा एकदा। 2 आणि 4 किती झाले 6 आणि छेदस्थानी यांचा गुणाकार, 4 दुनी किती झाले 8। तर या प्रश्नाचं उत्तर येईल। जर हा पर्यायामध्ये उत्तर नसेल तर काय होतं, इथे भाग द्यायचा आहे। बेत्रिक 6 बेचौक 8। तर उत्तर काय येईल मग 10.3/4। अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज करू शकतो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 9.1/4 अधिक 3.1/6। 9 आणि 3 यांची बेरीज एकदा करून घ्यायची। 9 आणि 3 यांची बेरीज किती झाली 12 लिहून घेतलं। आता 4 आणि 6 यांची बेरीज करून घ्या। 4 अधिक 6 बरोबर 10 आणि छेदस्थानी यांचा गुणाकार 4 × 24। तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल 12.10/24। प्रश्न क्रमांक 5 5.1/7 अधिक 2.3/7 अधिक 4.2/7। आता पाया कसा आहे समानच आहे, त्यामुळे काय करायचं यांची तर बेरीजच करतो आपण। 5 अधिक 2 7, 7 अधिक 4 11, 11 लिहून घ्यायचं आहे। आता पाया समान आहे त्यामुळे 7 छेदामध्ये लिहूनच घ्या आणि फक्त अंशाची बेरीज करायची। ते 1 अधिक 3 4, 4 आणि 2 किती झाले 6, अंशस्थानी दिलं। उत्तर काय येणार आहे 11.6/7 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण बेरीज करू शकतो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। आता इथे पहा 5.1/4 अधिक 6.3/4 अधिक 4.2/4। आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं आपल्याला। तर अगोदर काय करायचं, यांची बेरीज करून घ्यायची। 5 आणि 6 11, 11 आणि 4 किती झाले 15, 15 ही संख्या लिहून घेतली। आता पाया समान आहे त्यामुळे 4 लिहून घ्यायचं आणि अंशाची फक्त बेरीज 1 आणि 3 4, 4 आणि 2 किती झाले 6। तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं 15.6/4। जर पर्यायामध्ये उत्तर नसेल तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, इथे भाग द्यायचा फक्त। बेत्रिक 6 आणि बेदुनी 4। तर उत्तर काय येईल मग 15.3/2। 15.3/2। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह। धन्यवाद।